तर नमस्कार मित्रांनो, ज्या राजाने आपल्यासाठी बलिदान दिलं होतं त्या राजाच्या दर्शनासाठी आज मी चाललो होतो। आणि मित्रांनो, हीच ती शांत वाहणारी नदी जिने माझ्या राजाच्या असहन होणाऱ्या वेदना पाहिल्या होत्या। तर मध्ये आल्यानंतर इथं उभा दिसणारा राजा ज्याने इतिहासातील असंख्य वेदना सहन केल्या होत्या आणि आपल्या धर्मावरील विश्वास कधीच कमी होऊ दिला नाही। त्यांचा देह शांत झाला पण त्यांचं शरीर अजूनही जिवंत आहे। म्हणूनच इतिहास त्यांना राजा म्हणत नाही तर म्हणतात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। महाराजांच्या काळातील जे शस्त्र होते ते शस्त्र इथे लावण्यात आले होते। आणि मित्रांनो, महाराजांना जे काही त्रास दिला, जे काही वेदना दिल्या, त्या प्रकारे इथं असे फोटो लावण्यात आले होते। तर मित्रांनो, हीच ती धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी।